Hello everyone, welcome to Arvisa's English. So students, in this video we will be seeing 8th standard semi-English lesson The Unsinkable Ship. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण द अनसिंकेबल शिप हा लेसन बघणार आहोत. लेट्स गेट स्टार्टेड. On 10 April 1912, the largest luxury ship in the world set sail from Southampton in England to New York. तर 10 एप्रिल 1912 सालची ही गोष्ट आहे. त्या काळातली द लार्जेस्ट लक्झरी शिप इन द वर्ल्ड, जगामधली सगळ्यात मोठी लक्झरी शिप म्हणजे ऐशारामांनी युक्त असं एक भलं मोठं जहाज सेट सेल फ्रॉम साऊथहॅम्प्टन इन इंग्लंड. साऊथहॅम्प्टन इंग्लंडमधून ते निघालं न्यूयॉर्क अमेरिकेला जायसाठी. सेल म्हणजे समुद्र प्रवासाला निघणे. शी वॉज कॉल्ड द टायटॅनिक आणि तिचं नाव होतं टायटॅनिक. द वर्ड टायटॅनिक मीन्स ह्यूज. टायटॅनिकचा अर्थच मुळात होतो ह्यूज म्हणजे भव्य. दिस वॉज हर मेडन वोयाज, दॅट इज हर फर्स्ट वोयाज. आणि हे टायटॅनिकचं मेडन वोयाज होतं. मेडन म्हणजे पहिला समुद्र प्रवास जो आहे तो होता. शी सेट आउट टू क्रॉस द अटलांटिक ओशन अँड शी कॅरीड मोर दॅन 2000 पॅसेंजर्स. तर अशा प्रकारे टायटॅनिक ही अटलांटिक ओशन म्हणजे जो मध्ये पडणारा अटलांटिक महासागर आहे त्याला पार करायसाठी, क्रॉस करायसाठी पूर्णपणे सज्ज होती आणि तिच्यावर 2000पेक्षा जास्त लोक प्रवास करत होते. द टायटॅनिक वॉज लाईक अ फ्लोटिंग टाउन. आणि टायटॅनिक त्यामुळेच एखाद्या तरंगणाऱ्या गावासारखंच होतं. एव्हरीवन कॉल्ड द टायटॅनिक द फायनेस्ट शिप इन द वर्ल्ड. सर्व लोक टायटॅनिकला एक फायनेस्ट शिप म्हणायचे, म्हणजे एकमेव जहाज, सगळ्यात बेस्ट जहाज म्हणायचे. एव्हरीवन वॉज प्राऊड ऑफ हर. आणि सर्वांना तिच्यावर फार नाज आणि गर्वसुद्धा होता. शी वॉज ॲज टॉल ॲज अ बिल्डिंग विथ 15 स्टोरेज. जवळपास 15 मजले बिल्डिंग एवढी उंच टायटॅनिक होती. इनसाइड शी वॉज लाईक अ लार्ज हॉटेल. आणि आतमधून ती एखाद्या भव्य अशा हॉटेलसारखी होती. विथ ग्रँड स्टेअर केसेस, जिथं भव्य असे चढा उतरायचे जिने होते. डायनिंग रूम्स होत्या. शॉप्स म्हणजे दुकानं होते. आणि स्विमिंग पूलसुद्धा होता. एव्हरीवन थॉट दॅट टायटॅनिक कुड नेवर सिंक. सगळ्यांना असं खात्री होती, मी तर म्हणेल की अशी खात्री होती की टायटॅनिक कधीच बुडणार नाही. सर्व लोक जे होते त्यांना असं वाटायचं की टायटॅनिक कुड नेवर सिंक. दे कॉल्ड हर द अनसिंकेबल शिप. सर्व लोक तिला द अनसिंकेबल शिप म्हणजे न बुडणारं जहाज म्हणायचे. द शिप्स बिल्डर वी आर सो शुअर ऑफ दिस दॅट दे पुट ओनली अ फ्यू लाईफ बोट्स ऑन द शिप. आणि शिप बांधणारे जे शिपचे बिल्डर होते त्यांना तर एवढी खात्री होती या गोष्टीची की त्यांनी जहाजावर खूपच कमी लाईफ बोट्स ठेवल्या होत्या. लाईफ बोट्स म्हणजे काय, समजा यदाकदाचित जहाज बुडालं तर लाईफ बोट्स म्हणजे छोट्या छोट्या बोट्स असतात, त्या समुद्रामध्ये उतरवून लोकांचा जीव वाचवता येतो. पण शिपचे जे बिल्डर होते त्यांनी खूप कमी लाईफ बोट्स टायटॅनिकवर ठेवलेल्या होत्या. द जर्नी वॉज व्हेरी कम्फर्टेबल. द पॅसेंजर्स वेअर प्राऊड बिकॉज दे वेअर ट्रॅव्हलिंग इन द बेस्ट शिप इन द वर्ल्ड. तर प्रवास नक्कीच आरामदायी होता आणि जे पॅसेंजर म्हणजे प्रवासी प्रवास करत होते त्यांना फार गर्व वाटत होता की ते जगातल्या एका बेस्ट शिप म्हणजे सर्वोत्तम जहाजातून प्रवास करत आहेत. दे फेल्ट सेफ. आणि त्यांना सर्वांना सुरक्षित वाटत होतं. देन केम द नाईट ऑफ 14 एप्रिल. त्यानंतर 14 एप्रिलची रात्र आली. द स्काय वॉज क्लिअर, द सी वॉज काम. आकाश निरभ्र होतं आणि समुद्रसुद्धा शांत होता. मेनी ऑफ द पॅसेंजर्स वेअर अस्लीप. आणि बरेचसे प्रवासी तर झोपीसुद्धा गेलेले होते. कॅप्टन स्मिथ न्यू दॅट देअर वेअर आईसबर्ग्स नियर बाय. आता जो कॅप्टन स्मिथ आहे म्हणजे शिपचा कॅप्टन, त्याला माहिती होतं की जवळपास आईसबर्ग आहेत. आईसबर्ग म्हणजे काय तर हिमनग, म्हणजे बर्फाचे मोठमोठे पहाडा एवढे तुकडे जे समुद्रामध्ये तरंगत असतात. सो ही टोल्ड अ मॅन टू कीप अ वॉच फ्रॉम द टॉप ऑफ द शिप. त्यामुळे त्याने एका माणसाला सांगून ठेवलं की शिपचा सर्वात जो उंच भाग होता तिथून आजूबाजूला लक्ष ठेव. सडनली ॲट 11:40 PM द मॅन सॉ समथिंग. अचानक 11:40 त्या माणसाने काहीतरी बघितलं. ही ग्रीव कोल्ड विथ फिअर. आणि तो भीतीने जागीच गारठला. अ ह्यूज आईसबर्ग स्टूड राईट इन द पाथ ऑफ द टायटॅनिक. एक भला मोठा आईसबर्ग, भला मोठा हिमनग बरोबर टायटॅनिकच्या रस्त्यामध्ये उभा होता. आईसबर्ग हिल्ड. तो माणूस जोरात ओरडला, आईसबर्ग समोर आईसबर्ग आहे. कॅप्टन स्मिथ फॉट हार्ड टू स्टिअर द टायटॅनिक अवे फ्रॉम द आईसबर्ग.
कॅप्टन स्मिथने खूप प्रयत्न केला टायटॅनिकला त्या आईसबर्गपासून दूर न्यायचा, टू स्टिअर म्हणजे दूर न्यायचा, टर्न करायचा. बट द शिप चेंज डायरेक्शन स्लोली. पण जी जहाज आहे ती एवढी मोठी होती की हळूहळू आपला मार्ग बदलत होती. अँड हर साईड स्क्रॅप द माउंटेन ऑफ आईस. आणि तिची एक साईड म्हणजे तिचा एक जी बाजू आहे ती त्या माउंटेन ऑफ आईसला म्हणजे आईसबर्गला घासली. अ शॉवर ऑफ आईस फेल ऑन द डेक. जोराची टक्कर झाली आणि बराचसा बर्फ जहाजावर सुद्धा पडला. अँड आईसबर्ग कट होल अलॉंग द शिप्स साईड. आणि त्या शिपच्या साईडला आईसबर्गमुळे एक भला मोठा होल किंवा छिद्र जे आहे ते पडलं. वॉटर बिगेन टू पोअर इन टू द लोअर डेस्क. जहाजाच्या खालच्या भागामध्ये समुद्राचं पाणी शिरू लागलं. मोस्ट पॅसेंजर्स हर्ड नथिंग अँड स्लेप्ट ऑन. बरेचसे पॅसेंजर तर असे होते की त्यांनी काहीही ऐकलेलं नव्हतं, ते झोपलेलेच होते. कॅप्टन स्मिथ अँड हिज क्रू कुड नॉट स्टॉप द वॉटर फ्लोडिंग थ्रू द शिप. कॅप्टन स्मिथ आणि त्याचे जे सहकारी होते, क्रू होते, ते काही आता त्या पाण्याला जहाजाच्या आतमध्ये शिरण्यापासून रोखू शकत नव्हते. दे न्यू द टायटॅनिक वॉज इन ग्रेट डेंजर. आणि त्यांना माहिती होतं की टायटॅनिक आता भल्या मोठ्या संकटामध्ये सापडलेलं आहे. द अनसिंकेबल शिप वॉज सिंकिंग. कारण न बुडणारं जहाज बुडत होतं. ॲट 12:15 AM, कॅप्टन स्मिथ सेंट अर्जंट मेसेजेस ऑन द शिप्स रेडिओ आस्किंग फॉर हेल्प. बरोबर 12:15 कॅप्टन स्मिथने अर्जंट मेसेजेस पाठवले शिपच्या रेडिओवरून आणि ते मदत मागू लागले. हेल्प, टायटॅनिक सिंकिंग, कम क्विकली. मदत करा, टायटॅनिक बुडत आहे, लवकर या. देन ही ऑर्डर्ड द क्रू टू वेक ऑल द पॅसेंजर्स अप. आणि त्यानंतर त्यांनी आपल्या क्रूला, आपल्या सहकाऱ्यांना ऑर्डर दिली की सर्व पॅसेंजर्सला जाऊन झोपेतून उठवा. अ शिप कॉल्ड द कॅलिफोर्निया वॉज ओनली 20 miles अवे. कॅलिफोर्निया नावाची एक शिप होती, फक्त 20 मैल टायटॅनिकपासून दूर होती. बट शी डिड नॉट रिसीव्ह टायटॅनिक्स मेसेज. पण तिला टायटॅनिकचा मेसेज पोहोचला नाही किंवा पोहोचू शकला नाही. द रेडिओ वॉज टर्न ऑफ अँड द रेडिओ ऑपरेटर वॉज अस्लीप. कारण तिचा रेडिओ बंद होता आणि रेडिओ ऑपरेटर झोपलेला होता. अनदर शिप कॉल्ड कार्पॅथिया हर्ड द टायटॅनिक्स कॉल. आता दुसरी एक शिप होती जिचं नाव होतं कार्पॅथिया. तिने टायटॅनिकचा कॉल ऐकला, टायटॅनिकचा मेसेज ऐकला अँड सेल्ड ॲट फुल स्पीड टुवर्ड्स हर. आणि पूर्ण स्पीडने टायटॅनिककडे येऊ लागली. अनफॉर्च्युनेटली द कार्पॅथिया वॉज फार अवे अँड शी टूक ओव्हर 3 hours टू रीच द टायटॅनिक. पण दुर्दैवाने कार्पॅथिया खूप दूर होती आणि तिला टायटॅनिकपर्यंत पोचायला 3 तास लागले. मीनव्हाईल द टायटॅनिक वॉज सिंकिंग रॅपिडली. आणि मध्यंतरी इकडे टायटॅनिक गतीने बुडू लागली. द क्रू लोवर्ड द लाईफ बोट्स इन टू द सी. जे क्रू होते त्यांनी जेवढ्या लाईफ बोट्स अवेलेबल होत्या तेवढ्या समुद्रामध्ये सोडल्या. बट देअर वॉज ओनली इनफ स्पेस इन द बोट फॉर अ फ्यू 100 पॅसेंजर्स. पण त्या बोटवर फक्त एवढी जागा होती की काही 100 लोक त्या लाईफ बोटमध्ये बसवून आपला जीव वाचवू शकतील. द टायटॅनिक हॅड मोर दॅन 2000 पीपल ऑन बोर्ड. आणि टायटॅनिकवर तर 2000पेक्षा जास्त लोक ऑलरेडी होते. द शिप बिगन टू टिल्ट इन टू द सी. अशा प्रकारे जहाज जे आहे ते हळूहळू समुद्रामध्ये धसू लागलं. पीपल बिगन टू जम्प फ्रॉम द डेक्स इन टू द आईस कोल्ड वॉटर. आणि त्या थंडगार बर्फाळ पाण्यामध्ये लोक जीव वाचवायसाठी उड्या मारू लागले. विथ इट्स लाईट स्टील शायनिंग द टायटॅनिक स्टूड अपराईट फॉर अ फ्यू मिनिट्स. आपले दिवे चालू असताना टायटॅनिक अजून थोडा वेळ, काही मिनटं उभं राहिलं. देन ॲट 2:20 AM ऑन 15 एप्रिल शी वॅनिश्ड इन टू द सी. त्यानंतर 2:20 सकाळी 2:20 15 एप्रिलच्या रात्री टायटॅनिक संपूर्णपणे समुद्रामध्ये व्हॅनिश झालं, गायब झालं. अबाउट 1500 पीपल ड्रॉन. आणि जवळपास 1500पेक्षा जास्त लोक जे आहेत ते टायटॅनिकमध्ये त्या ॲक्सिडेंटमध्ये मरण पावले. कॅप्टन स्मिथ अँड मोस्ट ऑफ हिज क्रू वेंट डाऊन विथ द शिप. कॅप्टन स्मिथ आणि त्यांचा बऱ्याचशे क्रू, त्यांचे सहकारी हे जहाजासोबत समुद्रामध्ये बुडाले. द कार्पॅथिया अराइव्ड ॲट 3:40 AM. कार्पॅथिया 3:40 पोचली. द शिप्स क्रू फाउंड द लाईफ बोट्स अँड सेव्ड 700 पीपल इन देम. शिपच्या क्रूला लाईफ बोट्समध्ये असलेले 700 लोक सापडले आणि त्यांनी त्या 700 लोकांचा जीव वाचवला. दे ऑल्सो फाउंड चेअर्स अँड पीसेस ऑफ वूड फ्लोटिंग ऑन द वॉटर.
त्यांना तिथे लाकडाचे तुकडे आणि चेअर्स म्हणजे खुर्च्या वगैरे पाण्यावर तरंगताना दिसल्या. बट ऑलमोस्ट ऑल द पीपल इन द वॉटर हॅड ड्रॉन ऑर डाईड ऑफ कोल्ड. पण ज्याही लोकांनी पाण्यामध्ये उड्या मारल्या होत्या ते एक तर बुडून गेले होते किंवा थंडीमुळे त्या थंडगार पाण्यामुळे मरून गेले होते, ज्यांचा मृत्यू झालेला होता. द कार्पॅथिया वॉज टू लेट टू सेव्ह देम. कार्पॅथियाला त्यांना वाचवण्यामध्ये फार उशीर झालेला होता. द सिंकिंग ऑफ द टायटॅनिक मेड पीपल थिंक हार्डर अबाउट द सेफ्टी ऑफ पॅसेंजर्स ऑन शिप. टायटॅनिकच्या बुडण्यामुळे आता लोक सेफ्टी ऑफ पॅसेंजर्स म्हणजे जे प्रवासी आहेत त्यांच्या सुरक्षेबद्दल अधिकचा विचार करू लागले. शिपमध्ये प्रवासी सुरक्षित नाही अशी लोकांची भावना होऊ लागली. दे आस्क्ड वाय शिप कॅरी सच फ्यू लाईफ बोट्स अँड वाय दे टर्न ऑफ देअर रेडिओज. लोक प्रश्न विचारू लागले की शिपमध्ये इतके कमी लाईफ बोट्स का होत्या आणि बाकी ज्या आजूबाजूच्या शिप होत्या त्यांचे रेडिओ बंद का होते, कारण जर तसं नसतं तर त्या सर्व लोकांचे जीव वाचवता आले असते. In 1913, it was decided that all ships must have enough room in their lifeboats to carry everyone on board. 1913 मग असं ठरवण्यात आलं की प्रत्येक शिपमध्ये इतक्या लाईफबोट्स असल्या पाहिजे की जहाजावरच्या प्रत्येकाचा जीव त्यामध्ये वाचवता आला पाहिजे. इट वॉज ऑल्सो डिसाइडेड दॅट द शिप मस्ट कीप देअर रेडिओज वर्किंग एव्हरी आवर ऑफ द डे अँड नाईट. आणि हे सुद्धा डिसाईड करण्यात आलं की प्रत्येक शिपचा रेडिओ हा दिवस रात्र चालू असला पाहिजे. In 1985, scientists sent a submarine to look for the wreck of Titanic. 1985 साली सायंटिस्टने एक सबमरीन म्हणजे पाणबुडी पाठवली टायटॅनिक जहाजाचे जे अवशेष आहेत त्यांना शोधण्यासाठी. They found the ship lying in 2 pieces on the ocean floor at a depth of around 4,000 meters, 13,000 feet. त्या शिपला टायटॅनिक ही त्या सबमरीनला टायटॅनिक ही 2 तुकड्यांमध्ये ओशन फ्लोअरवर म्हणजे समुद्र तळावर पडलेली दिसली. जवळपास 4,000 मीटर म्हणजे 13,000 फीट म्हणजे जवळपास 4 किलोमीटर खाली समुद्रामध्ये ती शिप होती. लॅटर दे टूक फोटोग्राफ्स ऑफ द व्रेक अँड ब्रॉट स्मॉल पार्ट्स ऑफ इट टू द सरफेस ऑफ द वॉटर. त्यानंतर त्या सबमरीनने तिथं फोटोग्राफ्स घेतले व्रेकचे म्हणजे त्या जहाजबुडीचे ज्या अवशेषांचे, आणि त्यातले काही पार्ट त्यांनी सरफेसवर म्हणजे वरसुद्धा आणले, पाण्याच्या वरसुद्धा आणले. There are many stories of bravery on that terrible night in April 1912. एप्रिल 1912च्या त्या भयंकर रात्रीच्या बऱ्याच ब्रेव्हरी स्टोरी म्हणजे बऱ्याच धैर्याच्या साहसी कथा आपल्याला ऐकायला मिळतात. In 1998, the director James Cameron made a famous film of the Titanic's maiden voyage. 1998 साली डायरेक्टर जेम्स कॅमेरून यांनी अतिशय प्रसिद्ध असा पिक्चर, अशी फिल्म बनवली, असा सिनेमा बनवला जिचं नाव होतं टायटॅनिक्स मेडन वोयाज. इट इज अ व्हेरी सॅड फिल्म. अतिशय सॅड फिल्म आहे, इमोशनल फिल्म आहे. ऑलमोस्ट एव्हरीवन हू सीज द फिल्म लिव्स द सिनेमाज इन टीयर. ज्यांनी जे लोक तो पिक्चर बघतात किंवा ज्यांनी तो फिल्म बघितली सर्वांच्या डोळ्यामध्ये त्या फिल्ममुळे अश्रू तरळले. अशी इमोशनल अशी आणि खूप सुंदर अशी ती फिल्म आहे. अशा प्रकारे मित्रांनो, द अनसिंकेबल शिप हा लेसन आपला इथे संपला. आय होप सर्वांना लेसन खूप चांगल्या प्रकारे समजला असेल. समजले असल्यास नक्की व्हिडिओला लाईक करा, मित्रांबरोबर शेअर करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आय विल सी यू इन अनदर व्हिडिओ. टिल देन टेक केअर. गुड बाय.